भारताचे स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळे हे भिवंडीतील आकृती हॉस्पिटलमध्ये मागील 12 दिवसापासून दवा उपचार घेत होते. आज हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर दवा उपचार होऊन पूर्णतः बरे होण्याच्या दिशेने आहे. ते आज त्यांचा डिस्चार्ज होत आहे. आज आपल्यासोबत आहेत भारताचे स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळे. यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. सर, कशी तब्येत आहे आता? फर्स्ट क्लास. जसं मी होतो परत आलो चौकार आणि षटकार मारण्यासाठी परत आलोय, पण यांच्यामुळे झालं. नवीन वर्षाचा तुमचा संकल्प काय असेल? दारू पासून लांब आहे एवढं सांग, आणि फॅमिलीवर जास्त वेळ फॅमिलीवर. रुग्णालय प्रशासनाने ज्या पद्धतीने तुमचे दवा उपचार केले, तुमची देखभाल केली, त्या संदर्भात काय सांगाल? मी प्रेम करतोय मला जसं उचलून आणले त्या हिशोबाने सगळे. बरं, आता इथनं तुम्ही पुढे म्हणजे घरी जाणार आहात का कुठे जाणार? पुढचं नियोजन कसं असेल तुमचं? नाही, 2-3 हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलला आम्ही भेट देऊ आणि न्यूज 18 लोकमतचा परिवार प्रेक्षक हे तुमच्या तब्येतीची वारंवार चिंता करत होते. आज नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या परिवाराला काय संदेश द्याल? मी सांगेन एवढं की दारू पासून लांब राहा आणि फॅमिलीवर हात मिळवा. न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना काय सांगाल? एवढं सांगेन की दारू पासून लांब राहा, एवढंच सांगेन. भिवंडी स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळे भिवंडीतील आकृती हॉस्पिटल दवाउपचार घेत असताना तब्बल 12 दिवसानंतर त्यांचा डिस्चार्ज होत आहे. त्यांनी नवीन वर्षाचा संकल्प करत असताना सर्व प्रेक्षकांना आव्हान केलेलं आहे. त्यांनी दारू किंवा नशेपासून पूर्णतः मोकळे राहून त्यांनी प्रत्येकाने आपल्या तब्येतीची काळजी घ्या. नरेश पाटील, न्यूज 18 लोकमत, भिवंडी.